हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहात. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? आपण ओठाने तुटतील एवढे मऊगार शेंगदाण्याचे आणि मेव्याचे लड्डू बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे एक कढई घेतली, त्यामध्ये 100 ग्रॅम बादाम, 100 ग्रॅम पिस्ते, 100 ग्रॅम अक्रोड आणि 100 ग्रॅम काजू घेऊन त्या सगळ्या साहित्याला छान मस्त खमंग असं भाजून घेतलं. यासोबतच अर्धा किलो इथे शेंगदाणेसुद्धा मी मस्त भाजून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये या सगळ्या साहित्याला मस्त असं ग्राइंड करून घेतलं. पहिल्यांदा शेंगदाणे केले, मग काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्त्यालासुद्धा ग्राइंड करून घेतलं. तर बघा, इथे आपलं सगळं साहित्य ग्राइंड करून झालेलं आहे. आता हा 1 किलोचा गुळाचा बट्टा आहे. तर यातला मी अर्धा किलो गूळ छान मस्त चाकूने चिरून घेतला आणि एका कढईमध्ये, ज्या कढईमध्ये मी शेंगदाणे भाजलेत ना, त्याच कढईमध्ये मस्त 100 ते 150 ग्रॅम असं तूप टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये 50 ग्रॅम तरी मनुके मस्त असे खमंग तळून घेतलेत. आता या उरलेल्या तुपामध्ये आपण आता हा सगळा गूळ टाकून घेऊया आणि मस्त या गुळाला आपण मेल्ट करून घेऊया. आपल्याला साखरेचा पाक करण्याची गरजच नाही आहे आणि लाडू बिघडण्याची तर बिलकुल चिंताच करू नका. या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर तुमचे लाडू सुंदर होणारच. आता सगळं साहित्य आपण मस्त हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये वेलदोड्याची आणि जायफळाची 1 चम्मच पूड टाकूया आणि त्यालासुद्धा मस्त आपण मिक्स करून घेऊया. आत्ता याच्यामध्ये आपण जो गुळाचा आणि तुपाचा जो पाक बनवला आहे तो टाकून घेऊया आणि याला मस्त असं हलक्या हाताने सगळीकडे मिक्स करून घेऊया. आता हे थोडं कोमटच राहील, त्यावेळेला आपल्याला भराभर असे याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. बनवायला तर एवढे सोपे आहेत म्हणून सांगू हे लाडू. अहो, या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवलेत ना, तिळाचे, शेंगदाण्याचे किंवा मेव्याचे, तर तुमचे लाडू बिघडणारच नाहीत. एवढे भराभर होतात म्हणून सांगू. अहो, 10 मिनिटात ओठाने तुटतील एवढे सुंदर हे लाडू होतात. बघा, मी एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. असा मऊगार असा लाडू आपला खुसखुशीत लाडू होतो की कुणीही खाल्लं तरी या लाडवाचा दिवानाच होणार. तर माझ्या चॅनलच्या जर रेसिपीज आपल्याला जर आवडत असतील तर नक्की आपण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.